आम्हाला सांगता. म्हणून भिवू नका कोणी. राईट भांडा. जरूर एक दिवस तुमचा कामाचा जय होईल आणि तुमच्या बरोबर अनेक 10 लोक तुमचे येतील. मी आज 4 लोकांना म्हणलो, अरे आपली मीटिंग आहे, चला ना. कशाला जायची म्हणले, कामच होत नाही, काय करायचं ते जाऊ. खोटे साहेब, तुमच्याकडे मी किती तक्रार दिल्या, माझ्या एखाद्या तक्रारीचं निवारण झालं आजपर्यंत? तुम्हीच सांगा. म्हणून सगळे संघटित व्हा. आपण संघटना केलेली आहे. एकाच्या कामासाठी सगळेजण लढा. निश्चित तुमचा विजय होईल आणि परत तुमच्या पाठीमागे 10 फौजी येतील. पण आपलेच जर काम होत नाही तर ते म्हणतात कशाला यायचे, कामच जर होत नाही कशाला वेळ घालायची. बरे आपलं दारा दोरीवर राहिलं. दादासाहेब आहे तिथं ठोंबरे, त्यांनी असाच एक लढा दिला होता. काय झाडं लावली, त्यांचे झाडच गावाने तोडून काढले. आमदार गेले, धोंडे साहेबाकडे गेलो, आजबे साहेबाकडे गेलो. मिळालं तुम्हाला समाधानकारक उत्तर? आज अण्णाकडे जा. अण्णा म्हणजे कोणचा मायचा पोते बघ, येऊन दे त्याला पुढं. आणि म्हणून आपली वेळ आलेली आहे. आज आपलं दुर्भाग्य म्हणा, आज अण्णा पाहिजे होते इथं, तरी पण त्यांचे पुतणे आहेत, ते जरूर सांगतील. माझे पत्रकार बांधव आहेत तिथं, त्यांनी आमचे म्हणणं या तालुक्याला कमीत कमी कळवा असे लिहा. मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो. एक पत्रकार आला, मी म्हणलं 25 लाखाचा रोड चोरी गेला आमच्या मिकरी. म्हणलं ही बातमी द्या उद्या सकाळी. आणि ज्यांनी रोड केला ते लगेच गेला की त्यांनी 3,000 रुपये दिले की त्याचाच झाला. असं करू नका, मेहरबानी. कारण पत्रकाराच्या हातात फार मोठी ताकद आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की आमचे ज्या गाराणे हे कमीत कमी तालुक्यातल्या जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना कळव. 2 वर्षापूर्वी याचं शेततलावाचा अर्ज दिलाय, त्याच्या मागून विहिरी झाल्या, शेततलाव झाले, ग्राउंड रोड कुठंच नाही. पण कागद परवानगी झाले, पैसे गेले. परवा जाऊन मी विचारलं, म्हणलं माझं शेततलाव, म्हणले मंजुरीच नाही आली. म्हणले फलाण्याच्या मंजुरी कुठून आली? कारण तो तालुका